न्याय व्यवस्थेचा अभिमान वाटावा असा न्याय तमिळनाडूतल्या एका कोर्टाने दिलाय. लॉकडाऊनमध्ये म्हणजे 2020मध्ये मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन लागलं. त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तमिळनाडूच्या मदुराईजवळ सत्तांकुलम नावाचं एक गाव आहे, एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी पी जयराज नावाचा एक व्यक्ती, त्याचा टिंबर शॉप म्हणजे वखार आहे त्याची, ठरलेल्या वेळेपेक्षा एक टाइमलाईन ठरवून दिली होती त्यावेळेला गव्हर्नमेंटनी. एवढ्या एवढ्या वाजेपर्यंत तुम्हाला दुकानं चालू ठेवता येतील अशी परवानगी दिली गेली होती. आता त्या ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशीर झाला म्हणून पोलिसांनी त्या जयराजला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला नेलं. तिथं त्याला मारलं, बेदम मारहाण केली, रक्त निघेपर्यंत, रक्तबंबाळ होईपर्यंत त्याला मारहाण केली. ही गोष्ट त्या जयराजच्या मुलाला समजली. त्याचा मुलगा पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांनी विचारलं, म्हणजे तुम्ही वडिलांना माझ्या का मारताय, असं काय त्यांच्याकडून चूक झाली की तुम्ही एवढा बेदम त्यांना मारहाण करताय तुम्ही. त्या पोलिसांचा इगो हर्ट झाला की ह्याने आम्हाला प्रश्न कसा काय विचारला. आणि त्या माजलेल्या पोलिसांनी त्या जयराजच्या मुलालाही ताब्यात घेतलं कोठडीमध्ये आणि त्यालाही बेदम मारला. त्या दोघंही बापलेकांना इतकं मारलं, अक्षरशः रक्तबंबाळ करून टाकलं दोघांना. 19 तारखेला ही मारहाण झाली. दोघंही बापलेकांना मारले. दुसऱ्या दिवशी 20 तारखेला त्या दोघांना कोर्टात हजर करायचं होतं. त्यांनी नको ती कलमं त्याच्यावरती लावली, खोटे गुन्हे दाखल केले. त्यांनी या कायद्याचं उल्लंघन केलं, त्या कायद्याचं उल्लंघन केलं, अशा प्रकारचे अनेक गुन्हे या दोघांवरती दाखल केले. 20 तारखेला दोघांना कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन गेले. त्यांना लांबच उभं केलं. त्यांची दोघांची परिस्थिती अशी होती की त्या दोघांना बिचारांना नीट उभे राहता येत नव्हतं. आणि पोलिसांनी मॅजिस्ट्रेटकडे पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली या दोघांच्यासाठी आणि त्या मॅजिस्ट्रेटने सुद्धा ती मागणी मान्य केली. पुन्हा यांना कोठडीमध्ये घेऊन आले. 20 जूनला रात्रभर दोघंही बापलेकांना पुन्हा एकदा ह्यांनी तुडवले. आळीपाळीने पोलीस यायचे, 10 पोलीस यायचे, मारायचे. इतकं मारलं की त्यांची अवस्था अशी झाली होती की ते शुद्धच हरवली होती. त्यांच्या हातापायाची मुवमेंट होत नव्हती, ना बोलत होते, ना शुद्धीत होते. इतकं मारलं त्यांना. 10 पोलीस होते, 10 पोलीस आळीपाळीने तुडवत होते दोघं बापलेकांना. शेवटी काय झालं, त्या दोघांना हॉस्पिटलला भरती करण्यात आलं. आता हॉस्पिटलला भरती झाल्याच्या नंतर 22 जूनला त्या जयराजचा जो मुलगा आहे त्याचं निधन झालं हॉस्पिटललाच. आणि 23 जूनला सकाळी त्याचे वडील जयराज यांचंही निधन झालं. आता ही घटना जेव्हा नातेवाईकांना कळली, त्यांनी गोंधळ घातला, सगळ्या गोष्ट घेतली. त्याने त्या दोघांची डेडबॉडी घ्यायलाही नकार दिला. कारण त्यांचं म्हणणं होतं की पूर्ण तपास करा, त्या पोलिसांना शिक्षा द्या ज्यांनी मारलं त्यांना. आणि हे प्रकरण इतकं तापलं, संपूर्ण तमिळनाडूमध्ये मोर्चे, आंदोलनं निघू लागले. लॉकडाऊनमध्ये ह्याचा विरोध व्हायला लागला होता. शेवटी मुख्यमंत्र्यांना स्टेटमेंट द्यावं लागलं की याची आम्ही सखोल चौकशी करू आणि दोषींवरती कारवाई करू, त्या पोलिसांवरती. कोर्टानं हे प्रकरण शेवटी स्वतःकडे घेतलं आणि सीबीआयच्या ताब्यात दिलं. सीबीआयकडे चौकशी वर्ग केलेली. या सगळ्या दरम्यान पोलीस काय करत होते, पोलीस स्टेशनमधले जे मारहाण झाली या दोघा बापलेकांना त्याचे पुरावे नष्ट करत होते, CCTV फुटेज डिलीट करत होते. सीबीआयला जेव्हा ही चौकशी करायला दिली, सीबीआयने सगळी चौकशी केली. त्या पोलीस स्टेशनमधले सगळे सॅम्पल्स, रक्ताचे इकडे तिकडे पडलेले सॅम्पल्स घेतले. तर DNA टेस्ट केली, कळलं की हे ह्यांचेच आहेत. सिद्ध झालं की याला मारहाण पोलिसांनी केली म्हणून हे लोक निधन झालंय दोघांचं. आणि त्यात पोलीस स्टेशनची एक कॉन्स्टेबल होती, महिला कॉन्स्टेबल, तिच्यावरती सुद्धा दबाव टाकत होते हे पोलीस का तू काही बोलू नकोस खरं. पण तिच्या पण हिमतीला सलाम, धाडसाला. ती चांगली पोलीस अधिकारी होती, कर्मचारी होती. तिने सगळं खरं पोलीस कोर्टामध्ये सांगितलं की कशा प्रकारे या 10 लोकांनी त्या बिचाऱ्याला मारहाण केली, दोघा बापलेकांना, त्याच्यामध्ये यांचा मृत्यू झाला. अखेर कोर्टाने आता निकाल दिलाय. आता त्या 10 पोलिसांमधला 1 पोलीस तर कोरोनामध्येच मेला. उरले 9. त्या 9 पोलिसांना कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. मृत्यूदंड. 10 जणांमुळे त्या दोघांना मृत्यू आला. हाल करून मारले बिचारांना. खरं तर या 9 जणांना ना मृत्यूदंड तर द्याच, पण त्याच्या आधी ह्यांना पण एवढं तोडवा की तुडवतच मेले पाहिजे. इतकं मारा त्यांना पण. ज्या प्रकारे ह्यांनी त्या दोघांना मारलं ना, त्याच प्रकारे ह्यांना सुद्धा शिक्षा करायला पाहिजे. तुडवले पाहिजे. आणि तुडवायला कोणाला, त्या नातेवाईकांना दिलं पाहिजे. ह्यांच्या घ्या हातामध्ये काठ्या, रॉड घ्या, काय घ्यायचं ते घ्या आणि इतका मारा ह्यांना की मारून टाका सगळ्यांना. दुसऱ्यांना वेदना देताना ह्यांना किव नाही आली, दया क्षमा काय आली नाही, ह्यांना दया नाही आली. त्या दोघांना मारताना
का? तर पोलिसांचं इगो. अरे तुम्ही पोलीस आहात, सेवक आहात जनतेचे, मालक नाही आहात, लक्षात ठेवा. आम्हाच जनतेसमोर नाही दाखवायचा, तो गुन्हेगारांना दाखवायचा असतो. त्या वर्दीचा वापर करून जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने तिचा वापर कराल आणि सामान्य माणसाला त्रास द्याल तर कधी ना कधी त्याची शिक्षा भोगावी लागेल, एवढं लक्षात ठेवा. त्याचीच प्रचिती आज आली. कोर्टाने निकाल देऊन टाकला. 9च्या 9 लोकांना मृत्यूदंड, फाशी. अभिमान वाटतो मला या कोर्टाचा, या न्यायव्यवस्थेचा. आज अशीच तत्परता प्रत्येक ठिकाणी जर न्यायव्यवस्थेने दाखवली ना तर अजून आमचा विश्वास या न्यायव्यवस्थेवरचा वाढेल. फक्त आता ही जी शिक्षा सुनावली आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी एवढीच इच्छा आहे. आता आता कारण ते जिल्हा न्यायालयामध्ये मला वाटतं निकाल दिलाय. आता हे लोक हायकोर्टामध्ये अपील करतील. हायकोर्टामध्ये झाल्यानंतर पुन्हा ते सुप्रीम कोर्टात अपील करतील. आता त्याच्या सगळ्या या धामधुमीमध्ये किती वर्ष जातील माहिती नाही, पण लवकरात लवकर व्हावं हीच अपेक्षा. आणि लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी त्या शिक्षेची, तेव्हा त्या दोघांना न्याय मिळेल, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. ते झालं तमिळनाडूचं प्रकरण. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती? सामान्य व्यक्ती ज्यावेळेला पोलीस स्टेशनला जाते, कशा प्रकारची वागणूक मिळते, कशा प्रकारची ट्रीटमेंट मिळते पोलिसांकडनं. आणि आत्ताच जर परिस्थिती बघितली ना, पैसे खाऊ झाले सगळे, पैसे खाऊ. 100पैकी फक्त 10% पोलीस असतील जे इमानदारीने काम करतात, बाकी 90% माजलेले, भ्रष्ट झालेले. साधी मोबाईल चोरीची कंप्लेंट करायला जा तुम्ही, या आमच्या कल्याणच्या खडकपाडा पोलीस स्टेशनला एक मोबाईल चोरीची कंप्लेंट करायला आम्ही गेलो होतो. एका त्या माझ्या मित्राच्या चोरीची कंप्लेंट नाही घेतली, मिसिंग म्हणून त्याने दाखल करून घेतलं. आम्ही त्यांना बोलतो आहोत चोरी झाला, तुम्ही चोरीची कंप्लेंट घ्या. नाही, मिसिंगची घेऊ आम्ही, चोरीची आम्ही घेणार नाही. छाती ठोकपणे सांगतात, इतके कामचोरपणा. पण एक सामान्य घटना झाली हो, बाकी अनेक घटना घडत असतात. अशीच एक 2, 4, 5, 6 वर्षापूर्वी एक अत्यंत घृणास्पद अशी घटना घडली होती. एक पोलीस अधिकारी यात महात्मा फुले पोलीस स्टेशन मधला, त्याच्या सुनेचा घरामध्ये इतका छळ झाला, तिच्या जर घरचे येऊन जर तिला घेऊन गेलेले असते तर कदाचित ती मेली असती काही दिवसात. हे अख्खा पोलीस स्टेशन, त्या पोलीस स्टेशनचा सिनियर PI होता कोणतरी, त्याचं नाव नाही घेता भडव्याचं मी, त्याने पाठीशी घातला. हे प्रकरण दाबलं. कोर्टामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते त्या मुलीच्या, त्या घरच्यांवरती, त्या पोलिसांच्या, ते झाले नाही. आज मोकाट फिरतात, घरी आरामात, ऐशो आरामात जगतायत. त्या मुलीचा जो छळ झाला त्याची भरपाई कोण देणार? आमचे पोलीस काय पैशासाठी हापापलेले असतात. सगळ्यांना बोलत नाही मी, 10% पोलीस म्हटलं ना मी चांगले असतात, 90% माजलेले असतात. 90%. अहो माझे आजोबा पोलीस अधिकारी होते, इमानदार पोलीस अधिकारी होते. अभिमान वाटतो मला माझ्या आजोबांचा. त्यांच्याबद्दल इतर लोकांकडनं ज्या गोष्टी आम्ही ऐकतो अभिमान वाटतो. पण आज ज्या पोलिसांबद्दल जे लोक बोलतायत ना, आत्ताच्या पोलिसांबद्दल, वाईट वाटतं ऐकून की हे असे पोलीस. अंगावरती वर्दी आली म्हणजे ह्यांना वाटतं सगळं आमच्या ताब्यात, आम्ही म्हणू तसंच व्हायला पाहिजे. इतका माज असतो या पोलिसांना. आणि पैशासाठी भिकारी, जिथे पैसा त्याची चाटोगिरी करणारे पोलीस. ही सत्य परिस्थिती आहे. मी झोंबत असेल अनेकांना, झोंबू देत, आणि ही सत्य परिस्थिती आहे. अरे थोडा तरी लाजा बाळगा. कायद्याचे रक्षक आम्ही तुम्हाला म्हणवतो. काय झालं की पोलीस आज धरून पोलिसांकडे जातो की तिथे न्याय मिळेल, पण तिथे पैसे द्यावे लागतात. ही कुठची पद्धत आहे? एखाद्याने पैसे दिले तर त्याच्या बाजूने पोलीस सगळी कारवाई करणार, ह्याला काय अर्थ आहे? एखाद्याच्या ओळखीचा एखादा वरिष्ठ अधिकारी असेल तर मग त्याला न्याय मिळतो, नाही तर बिचारा तर रखडतो. कधी कधी तक्रारही घेत नाही पोलीसवाले. अहो साधं त्या बदलापूरला एक प्रकरण झालं होतं, लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार झाले होते. त्या मुलींच्या पालकांना जेव्हा ही गोष्ट कळली, त्या तक्रार करायला गेले, त्यांची तक्रार घेत नव्हते. दिवसभर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवला, पण तक्रार नाही घेतली. शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष का कोणत्या शहर अध्यक्ष होत्या त्या भगिनी तिकडे गेल्या, त्यांनी आवाज उठवला, तेव्हा पोलिसांनी तक्रार घेतली. आणि त्या पोलीस स्टेशनच्या सिनियर PI कोण होत्या? महिला होत्या. लाजही वाटत नाही, एक महिला असून सुद्धा त्या तक्रार घेत नाही, त्या प्रकरणाची दखल घेत नाही. शरम वाटली पाहिजे रे या पोलिसांना. या अशा प्रकारच्या गोष्टी बघतो ना, तिडीक जाते डोक्यामध्ये, तिडीक. तळपायची आग मस्तकापर्यंत जाते, खोपडी सटकते, इतका राग येतो. कधी कधी वाटतं सला हातात पावर असते ना, सला एकाएकाला सस्पेंड करून टाकला असता. सस्पेंड नाही, बडतर्फ करून टाकला असता. त्या पोलिसांना पहिले जेलमध्ये टाकला असता, त्या भ्रष्ट पोलिसांना. सत्ताधारी तर माजलेले आहेतच आपले, निर्लज्ज सत्ताधारी. कुठच्या पदावरती आपण बसलोय, आपण काय करतोय ह्याचं तरी भान पाहिजे की नाही? तो नाशिकचा खरात बाबाचा प्रकरण, हे आमचे आमदार बिमदार त्याच्याकडे जायचे अनेक जण. कशासाठी? मंत्रिपदाची अपेक्षा म्हणून. तो जादूटोना करेल, मंत्र मारेल, मग मंत्रिपद भेटेल. अरे तुमच्या आईला लाजा वाटू द्या रे तुम्हाला. कुठच्या जगामध्ये तुम्ही जगताय? अंधश्रद्धा निर्मूलन सरकार
आवाज उठवतोय आणि ह्यांचे मंत्री ह्यांचे आमदार त्या बाबाकडे जात आहेत पाया पडायला. तो बाबा कसा ढोंगी निघाला ते कळलं नंतर. आता या अशा ढोंगी बाबाचा पाय धुवून पाणी पिणारे ह्या अवलादी ह्यांच्या हातामध्ये आपण सत्ता देऊन ठेवल्यात महाराष्ट्राच्या. आणि त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या रुपाली चाकणकर, चला लाज वाटत नाही त्या महिलेला. मागे ते पुण्याचं हगवणे प्रकरण झालेलं, त्यांच्याही सुनेला असंच छळ केला तिचा, शेवटी तिने आत्महत्या केली. तिची बहीण म्हणाली होती की मी ह्यांची तक्रार महिला आयोगाकडे दिली होती, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. का? तर तो हगवणे राष्ट्रवादी पक्षाचा संपर्कामध्ये होता. लाज वाटत नाही रे या रुपाली चाकणकरला. तू महिला आयोगाची अध्यक्ष आहेस ना बाई, मग महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी काम तर कुठच्या लेवलला नेऊन ठेवलाय महाराष्ट्रात. त्या बीडमध्ये गुंडागर्दी किती वाढली आहे. बीडमध्ये काय, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती हो. बीडमध्ये जरा एक्स्ट्रीम लेवलला आहे. गृहमंत्र्यांचा वचक बिचक आहे की नाही महाराष्ट्रामध्ये. आमचे गृहमंत्री कशामध्ये व्यस्त आहेत, म्हणजे आमचे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री पण आहेत, त्यांचा वेळ कशात जातोय, सत्तेच्या प्रकरणामध्ये जातोय, राजकारणामध्ये. हे आमदार फोड, ते आमदार फोड, ह्याला मॅनेज कर, त्याला मॅनेज कर, सत्ता कशी टिकून राहिली पाहिजे माझी, बस ह्याच्याकडे ह्यांचं लक्ष. जनता गेली उडत. 5 वर्षांनी निवडणुका येईल तेव्हा येतील मतदानाला, आम्ही पैसे फेकू, हे मतदान करतील, हे अशी यांची मानसिकता झालेली आहे आता. या मानसिकतेला जोपर्यंत आपण खिंडार लावत नाही, आपण थांबवत नाही, तोपर्यंत काही नाही होणार आहे देशाचं, या महाराष्ट्राचं. हे बुजगावने जोपर्यंत सत्तेवरती बसलेले आहेत ना, तोपर्यंत काही नाही होणार. ह्यांना हटवावंच लागेल तिथून, त्याशिवाय सुधारणार नाही ते लोक. पण आता हल्ली काय, ह्यांच्या हातामध्ये ईव्हीएम मशीन, पाहिजे तसं मॅनेज करतात, त्यांना पाहिजे तसे निकाल लावून घेतात. आमची जनता शांत थंड. आपण कशाला बोलायचं, आपला काय संबंध, त्यांचे ते बघून घेतील. या वृत्तीने घात केला आजपर्यंत, या वृत्तीने घात केला. आवाज उठवला पाहिजे या सगळ्या विरोधामध्ये, एकत्र आलं पाहिजे आपण. नाही तर ही कसली लोकशाही राहिली मला सांगावं. लोकशाहीच्या नावाखाली या नेत्यांची राजेशाही चालू आहे, राजेशाही थाट चालू आहे. त्याचं काय, जनतेचा विचार होतोय का इथे? पोरीबाळींवरती बलात्कार होत आहेत, खून खराबे होत आहेत, काय काय प्रकरण होत आहेत, पण आमच्या नेत्यांना त्याच्याशी घेणं देणं नाही. आमचे नेते फक्त आलिशान गाड्यांमध्ये फिरण्यामध्ये व्यस्त आहेत, रुबाब करण्यामध्ये व्यस्त आहेत. हे असे आमचे नेते महाराष्ट्रातले. काय बोलावं. आजचा विषय होता कोर्टाने जो निकाल दिला तमिळनाडूमधल्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये, त्या कोर्टाचं अभिनंदन. अशीच न्यायव्यवस्था तुमची कायम राहू द्या, असेच न्याय मिळत राहो सर्वांना, आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी सुद्धा हो, अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.